नमस्कार. आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जे कोणी नवीन असतील त्यांना आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि कोणत्याही एक्झाम असू दे, करंट अफेअर हा एकदम महत्त्वाचा विषय आहे. आणि आपल्या चॅनलला जे कोणी विद्यार्थी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. नुसतं न बघता तर वहीत लिहून ठेवत जाणार, सारखं सारखं रिव्हिजन होईल. चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया. भारताने कोणत्या देशाला 2 बंदरांची वापर करण्यास मान्यता दिलेली आहे? तर कोणत्या? ऑप्शन क्रमांक बी, मालदीव. प्रश्न दुसरा, आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक बी, मोहसिन नक्वी. मोहसिन नक्वी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय भालाफेक दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक बी, 8 ऑगस्टला भारतीय भालाफेक दिन साजरा केला जातो. तर थोडीशी माहिती बघूया. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा देशाच्या ॲथलेटिक्समध्ये भालाफेक श्रेणीत पहिला सुवर्णपदक 7 ऑगस्ट दिवशी मिळवून दिला. यांच्या स्मरणार्थ भालाफेक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि दुसरा पॉईंट आहे, भारतीय ॲथलेटिक महासंघाकडून 10 ऑगस्ट 2021 रोजी दरवर्षी हा दिवस भालाफेक दिन म्हणून जाहीर करावा अशी घोषणा केली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14, चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर कोठे होती? तर ऑप्शन क्रमांक ए, भोपाळमध्ये. प्रश्न क्रमांक 5, भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेत सादर ते कोणत्या कायद्याची जागा घेईल? कोणत्या कायद्याची जागा घेईल? तर ऑप्शन क्रमांक ए, विमान कायदा 1934 याची जागा घेईल. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक सी, कंपोनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द फिजी. लक्षात ठेवा, हे एकदम मोस्ट IMP आहे, 100% पडण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 7, 2024 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते? ऑप्शन क्रमांक ए, रवींद्र शोभणे हे अध्यक्ष होते. थोडीशी माहिती बघा. 2024 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झाले? तर आळमनेर, जिल्हा जळगाव. आणि 23चा अध्यक्ष बघा कोण आहेत? नरेंद्र चपळगावकर. आणि 2022चे अध्यक्ष भारत सासणे. हे लक्षात ठेवा. म्हणजे जे बाकीचे गटकचे जे एक्झाम आहेत नुसतं रिटर्न होतात त्याच्यासाठी महत्त्वाचे, मागचे विचारतात, चालूमध्ये काही विचारत नाहीत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी हजार सरोवरांचा देश कोणता? कोणता? तर फिनलंड. आणि लक्षात ठेवा, सर्वात आनंदी देश जरी म्हटलं ना तर फिनलंडच येतो. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या देशात तरुणांना लष्करी सेवा अनिवार्य करण्यात आलेली आहे? कोणत्या? तर म्यानमार. म्यानमार या देशात तरुणांना लष्करी सेवा, लक्षात ठेवा, अनिवार्य करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 10, IMP पडलेले प्रत्येक वेळी परत का टाकतो? तर लक्षात असू दे, तुम्हाला प्रत्येक वेळी पडतच असतो. UPSCचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? कोण बनले? तर ऑप्शन क्रमांक बी, प्रीती सुदान हे UPSCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. तर चला पुन्हा भेटू आपण उद्या नवीन माहिती घेऊन, नवीन चालू घडामोडी घेऊन. रोज सिरीज कंप्लीट करत जावा. 100% तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये फायदा होईल. धन्यवाद. आणि जे कोणी नवीन असतील तिने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला न विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक करत जावा. व्हिडिओ लाईक केल्यावर आम्हाला बी कळते की किती महत्त्वाचं आहे. ठीक आहे. चला.